महादेवाची देणगी म्हणा वाया जाणार नाही. प्रसाद खाल्यावर बाईला गर्भ सामावला गेला. 9 महिना 9 दिवस झाले. बाईला मुलगा झाला. काय केली नवना बाईनं? आपल्या बाळाचं नाव ठेवावं. 12 वर्षात मला मुलगा झाला म्हणून घरामध्ये रेशमी बांधून घेतली आणि पाळणा बांधला गेला. आणि गल्लीमध्ये 5-6 सवासणी बाया कोणी घेतली. त्या बायाच्या ओटी खाली खोबऱ्याने भरून आणि बाळाचं नाव ठेवा म्हणून कश्यपावर नाव ठेवले महाराज. बाळ 5 वर्षे वयामध्ये झाला. श्रावणाबाईने काय केली? आपल्याला मुलगा झालेला आहे, त्याला चित्रशाळेमध्ये पाठवली. हिवाळा बाळ रोज शाळेत जावं, घरला यावं. पती कळली कुणाला? प्रत्यक्ष सदाशिव शंकराला. महादेवाने अंती ओळखून घेतले. श्रावणाबाईला मुलगा होऊन 5 वर्ष झालेला आहे. आता इथं सत्व घ्यायला जावं. आता कसं सत्व मिळत नाही बाबा म्हणून महादेवाचं रूप दिला सोडून आणि गोसाळ्या स्वरूप धारण केला. आणि त्या चांगुणाच्या वडावर कसा आला मला? सरशिव शंकर गोसावी झाला. सदाशिव शंकर गोसावी झाला.
काय म्हणतोय गोसाई महाराज काय म्हणतोय चावणा बाई चालू काशी रामेश्वर तीर्थ यात्रेला एकत्राई पोटाला म्हणून आलो चावणा आम्ही तुझ्या घरला. चावणा म्हणते माझ्या घरामध्ये रोज 500 ब्राह्मण भोजन करतात आणि हा एकटा बुवा किती खाणार म्हणून. गुरु महाराज या ठिकाणी जरा बसाव मध्ये मी तुम्हाला पंचपक्वान्न भोजन बनवतो. त्या ठिकाणी सदाशिव शंकर त्या मध्ये बसला सांगून आबाईच्या महारामध्ये गेली आणि पुरणपोळीचं भोजन केली महाराज. आणि सोन्याची थाली घेतली, चांदीचा पाट घेतली आणि त्या ठिकाणी पाट मांडली आणि त्यामध्ये या सदाशिव शंकराला गोसाई महाराज तुमच्यासाठी पंचपक्वान्न भोजन केले. तुम्ही भोजन करावं आणि काशी तीर्थाला फिरून जावं. सदाशिव शंकर म्हणतो हे चांगला बाई ग, ही भोजन केलीच कसं तू? असलं भोजन मला चालत नाही बाई ग. तुझ्या पोटी किती मुलं आहेत? एक आहे. तू काय करायचं? त्या एक मुलाला शाळेमधून बोलावून घ्यावं बाई ग आणि त्याला कापून मला त्याचं शिर देईल तू महाराज वाढावं. म्हणजे बाळाला कापाचं त्याचं भोजन करून मला वाढलीस तर मी जेवण नाही तर मी जेवणार नाही. माझ्या मार्गाने निघून जाईल. समज गेला म्हणून समज. आता बाई घाबरली महाराज. आता कापावं येत नाही, कापावं येत कापल्यावर बाळ जातंय, नाही कापल्यावर सत्व जातंय. बाळ कापीने पण माझं सत्व जाऊ देणार नाही म्हणली सांगून बाई. आणि त्या काळामध्ये बाळ कापायला तयार झाली ती चांगला महाराज. आणि आताच्या जरी काळामध्ये एखाद्या गोसाई आपल्या घरात आल्यावर बाळ काप पडल्यावर गोसाला कापतील महाराज. कापाचे नाव त्याला चपली म्हणून बाहेर काढतील महाराज. मातीचे कापून टाकतील असं आहे. त्यामुळे मग ती गुरु महाराज त्या ठिकाणी बसा. माझा बाळ चित्रशाळेमध्ये मी देवाला पाठवलेला आहे. मी बाळाला हक्क मारते आणि त्याला कापून तुम्हाला त्याचं भोजन वाटते बाई ग. बाई बाळ ड्युटीला त्याला हाताला झोपून आलं बाई ग. बाळाला झोप सुद्धा नाही द्या बाई ग. बाळाच्या तोंडात 4-5 हैरी पाणी मारावं बाई ग. जागी होत बाळ. त्या बाळ चित्रशाळेमध्ये लिहायला गेलेला होता. आवाज कशी दिली चांगला बाई मला. याव याव हे चिरव्या रे बाळा.
बाळ घरीला पाडल्याबरोबर छातीवर उडला देऊ कंटावर सुई दिल्यावर बाळ काम चाललं आई ग मला रोज चित्रशाळेमधून आल्यावर गोड गोड खायला देतेस आणि आज हे काय करतेस? माझं काम होती बाळा काशी तीर्थाने गोसाई आलेला आहे तुझं हौश त्याला आवडलं म्हणून मी तुला कापणार आहे. मग बाळ काय हे मातोश्री का हे माझं 9 लाखाचं घर आहे 9 लाखाची जमीन आहे 18 लाखाची इस्टेट त्या गुरु महाराजाला दान करावं पण मला काही कापाचं काढू नको असं म्हणतात. चांगणाबाई काय बाळा ते काय बी केलं त्याला तुझं गोष्ट आवडलं म्हणून मी तुला कापणार आहे. बाळ काय म्हणतो आपल्या मातोश्रीला विनवणी करावं तयारी सोडून दिली ठीक नाही सोडून दिली मातोश्रीची मर्जी म्हणला आणि कशाप्रमाणे विनवणी केला नको नको मावाई मला
ही बाई आता काम होतो आपल्या जरी देहाचा काय आईला उपयोग होत असेल तर आपलं जगण्यामध्ये कात नाही आई ग तू मला काम पण माझी काय आता होईल कसं का पावा नवसाचा बगडा शिर आहे ते दडून पंचतत्वाचं शिर आहे ते शिर काय करावं फळामध्ये घालावं हातामध्ये भक्ती नावाचं मुसळ घ्यावं आणि 5 वेळा गावून ते शिर काढावं तेव्हा मी भोजन करीन त्याचं भोजन करणार नाही समज गेलं मग समज आले मार्गाने निघून जाईल बाई म्हणते बाळ कापले बाळ काय दिलंय की शिर देणार आहे म्हणली आणि हातामध्ये भक्ती नावाचं मुसळ घेतली भोकळ्यामध्ये शिर घातली बाळाचं 5 वेळा कशी काही घेणार शिर पायली
सांगत आहे की चांगला करत आहे अजून थोडी आळी काढी टाका म्हणून नाही ग गावामध्ये जा 4-5 माणसं माझ्या पंक्तीला घेऊन ये चांगला म्हणती माझं गाव लिंगायत वाणी झाकून पेत पाणी आमच्या गावामध्ये कोंबडं कापडं एकमेकाला सासाने शिवून म्हणजे सासामध्ये शिवून घेत नाही माझा बाळ कापले तुम्ही भोजनाला या म्हणजे कोण येईल मग सदाशिव शंकर काम तुझे राय चांगला म्हणते माझा पती शिळा राजा एक नवया प्रधान 2 मी तिसरी आहे 4था बाळ तुम्हाला कापड वाढले आहे हरकत नाही 5 पात्र वाढ 5 पात्र वाढली चांगला बाई पहिल्या पात्रावर बसला शिळा राजा मोश खायला लेकराचं दुसऱ्या पात्रावर नवल्या प्रधान बसला तिसऱ्या पात्रावर सदाशिव शंकर बसला राहिले 2 पाठ शिल्लक सदाशिव शंकर काम चांगला बाई 4थ्या पाठात तू बसायला पाहिजे तू जेवलीस मी जेवली तू नाही जेवलीस तर मी जेवणार नाही तुझं सत्व गेलं मग सत्व गेलं मग समज म्हणलं चांगला बाई घाबरून गेले आणि 4थ्या पात्रावर बसली महाराज आणि राहायला 1 पाठ शिल्लक सदाशिव शंकर काम तुझे चांगून हा बाई हे 5वा पाठ तुझ्या बाळाचा काय करायचं हातामध्ये दुधाची वाटी घे तुळशी वरणारा श्रवमा टाक सुयाकडे तोंड करून तुझ्या बाळाला हाक मार चांगला बाई म्हणती या बुवाचं डोसकं तरी फिरलं नाही एकदा जरी बाळ कापलं तर पुनर्जीवी बाळ येईल का चांगला बाई मना भावापासून दुजे भाव न करता मनावरील संकल्प न करता जरी बाळ कापले असतील तुझ्या भक्तीने आम्हाला बाळ धावून येईल माझ्या मुलांमध्ये काहीच नाही आता का हरकत आहे म्हटलं घेऊन येते आहे आता मी दुधाची वाटी घेतली तुळशी वरणाला सुरुवात टाकली आणि चियावळा कशी माझ्या महादेवाच्या भक्ती पाहण्यासाठी या पृथ्वीवर आले होते मग काय म्हणतो हे चांगला पाहिजे जर रंगमालामध्ये जा नंतर वापस ये मग चांगणाबाई रंगमालामध्ये गेले आणि त्या सदाशिव शंकरानं काय केलेलं आहे गोसाळ्याचं रूप दिला सोडून प्रत्यक्ष महादेव पार्वती आणि त्याच्या सर्व गणपती असं त्या राजवाड्यामध्ये प्रगट झाले सांगणाबाई रंगमालामधून बाहेर आली आणि
आणि त्या देवाच्या इच्छेनं वंदना चालू केली. महाराज हे भगवंता परमेश्वरा पहिल्या तर या स्वरूपामध्ये तुम्ही आला असतो मी इतकं तुम्हाला छेडले नसते म्हणली. मग महादेव काय म्हणतो श्रावणाबाई तुला जे पाहिजे ते माग मी देण्यास तयार आहे. श्रावणा म्हणते मला धन पुष्कळ आहे, मला काही नको. आणि या पृथ्वी तलावर जोपर्यंत चांद सूर्य आहे तोपर्यंत माझी कीर्ती अमर राहू द्या असं मला वरदान द्यावं.